आता त्याच्या हक्कापासनं, त्याच्या हक्काच्या माणसांपासनं लांब ठेवणं मला योग्य वाटलं नाही, म्हणून मी त्याला घरी घेऊन आले. आणि तारिणी, तिचं इथे येणं तुला अजिबात आवडलेलं नाहीये. मला हे अजिबात पटलेलं नाही, बट आय कांट हेल्प इट. कायद्याने तिला घरात येण्यापासून मी थांबवू शकत नाही. आज पहिल्यांदा मला इतकी भीती वाटली. माझ्या या एका निर्णयामुळे अख्खं खांडेकर कुटुंब माझ्यापासून दुरावणार तर नाहीये ना? असं का बोलताय तुम्ही? असं काही होणार नाहीये. तुम्ही बाहेर जे बोललात ते अगदी योग्य बोललात, पण जे झालं ते पचवायला तुम्हालाही वेळ लागला ना, मग तो वेळ बाकीच्यांना द्यायला नको. या सगळ्यामुळे तुम्हाला जो शॉक बसलाय त्याहून दुप्पट शॉक आम्हाला सगळ्यांना बसलाय. त्यातून आम्ही वाट काढण्याचा प्रयत्न करतोय, पण ते सगळं हळूहळू होणार आहे दया काका. घरातले सगळे केदारला एक्सेप्ट करतील, पण त्याला वेळ द्यावा लागेल. आणि तुम्हीच म्हणता ना, एखादी गोष्ट पटकन तुटते, पण ती जुळायची असेल तर त्याला वेळ द्यावा लागतो. मग तो वेळ घरातल्या प्रत्येकाला नको द्यायला? हा, तुझी पाठवणी नाही करता आली मला. तुझ्या नवऱ्याच्या हातून हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घालताना पाहायचंय मला. केदार, सॉरी. आज तुला हे मंगळसूत्र घालताना त्रास झाला असेल ना? त्यात काय? त्यात काय म्हणजे? तुला त्रास नाही झाला या सगळ्याचा? नाही म्हणजे आपलं लग्न कुठे खरं आहे ना. आपण हे सगळं खोटं खोटं करतोय, आणि ते पण मिशनसाठी. आता मिशनसाठी जे काही करायला लागेल ते तर करावंच लागेल ना आपल्याला. आणि मी जर मंगळसूत्र घातलं नसतं तर ह्या लोकांना विश्वास नसता झाला की आपलं लग्न खरंच झालंय म्हणून मला ते करावं लागलं. त्या काका, मी बाबांना जे वचन दिलं होतं तेच वचन मी तुम्हाला देते. केदार, JPC मेडिकल फॅक्टरीच्या स्कॅम बरोबर आपल्याला गुलाबलाही शोधायचं, आणि गुलाबपर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे युवराज. मला नाही बाहेर पडायचं आहे नात्यातून बॉस. मला आयुष्यभर तुझी साथ द्यायची आहे, आपल्या कामाच्या मिशन्समध्ये सुद्धा आणि आयुष्याच्या मिशनमध्ये पण. काही बोललास का? तू काही ऐकलंस का? नाही म्हणजे मी काही नाही बोललो. मला वाटलं असेल तसं. अय्या, दुबई? अगं आता काढलेला फोटो ना, मग आपण दुबईला कसं पोहोचलो? ती ती उंच बिल्डिंग. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मम्मा. AIच्या हेल्पने आपण काहीही क्रिएट करू शकतो. मला वाटतंय ना, तो फोटो आणि ते मॅरेज सर्टिफिकेट दोन्ही फेक आहे, कम्प्युटर जनरेटेड आहे. JPC मेडिकल फॅक्टरीचा जर कॉन्फिडेन्शियल डेटा मिळवायचा असेल तर दोनच माणसं आहेत. एक म्हणजे दयानंद खांडेकर आणि दुसरा कौशिकी खांडेकर. आणि गुलाबपर्यंत पोहोचायचं असेल तर एकच मार्ग आहे, युवराज. करेक्ट. पण एक गोष्ट अजूनही माझ्या लक्षात येत नाहीये. युवराज खांडेकरांच्या घरातला मुलगा आहे. इतक्या चांगल्या घरातला मुलगा गुलाबशी कशी काय मैत्री करतो? म्हणजे त्यांचा संबंध काय? त्याला विचारलं तर तो म्हणतो की आमची मैत्री.
पण कुठला मित्र आपल्या मित्राला अशी धमकी देतो की तू जर मला 50 लाख रुपये दिले नाहीस तर मी तुला किडनॅप करीन म्हणून? आणि किडनॅप करतो सुद्धा. पण युवराजला 50 लाख रुपये का द्यायचे? तेच तर कळत नाहीये. यातल्या एका जरी प्रश्नाचं उत्तर मिळालं ना केळी, तरी आपली खूप कोडी सुटते. पुढे काय? ईशा, माझ्यासमोर बोललीस ठीक आहे हा, पण कौशिकी आणि भाऊजींच्या समोर असं बोलू नकोस, नाहीतर ते सगळ्यांसमोर आपल्याला उलट बोलतील. मग काय करायचं? हे असं इथे बसून राहायचं का गप्प? नाही ग, ते भाऊजी, त्यांचा मुलगा, त्यांची सून, ते काय बघतील ना काय करायचं ते. आपल्याला काय करायचंय? अगं मम्मा, तुला कसं कळत नाहीये? तो केदार आपल्या घरात आलाय. अगं त्याला आता आपल्या प्रॉपर्टी मधले राईट्स मिळणार. अजून एक शेअर होल्डर वाढलाय प्रॉपर्टीत. मग आपण काय करू शकतो ईशा? त्यात तुझे बाबा ते परदेशात जाऊन बसलेत कंपनीच्या कामासाठी, आणि इथे आपण दोघीच. सो व्हॉट? आपण काय कोणापेक्षा कमी आहोत का? हे तसं नाही म्हणायचंय मला. व्हॉट एव्हर. मला आता शोधून काढायचंय की त्या तारिणीचा प्लॅन काय आहे. आता काय? आता शत्रूच्या छावणीत शिरायचं. म्हणजे त्याच्या रूम मध्ये? करेक्ट. कधी? आणि तो जर रूम मध्ये असला तर? नाही, युवराज आत्ता त्याच्या रूम मध्ये नाहीये. तुला कसं माहिती? मी त्याला बाहेर जाताना पाहिलं होतं म्हणून. आणि निशी?